धामणगाव रेल्वे शहरात कायदा व सुव्यवस्था अधिक मजबूत करण्याकरिता महत्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे. शहरातील विविध ठिकाणी तब्बल 92 सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचा उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आलाय. दत्तापूर पोलीस स्टेशन येथे नगराध्यक्ष डॉक्टर अर्चना रोठे यांच्या हस्ते या उपक्रमाचे पूजन करण्यात आले. धामणगाव रेल्वे शहर अधिक सुरक्षित करण्याच्या उद्देशाने नगर परिषद आणि पोलीस प्रशासनाने संयुक्तपणे पुढाकार घेतला आहे. शहरातील प्रमुख चौक, रस्ते आणि सार्वजनिक ठिकाणी एकूण 92 सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचा निर्णय घेण्यात आलाय. या महत्वपूर्ण उपक्रमाचा शुभारंभ दत्तापूर पोलीस स्टेशन येथे नगराध्यक्ष डॉक्टर अर्चना रोठे यांच्या हस्ते विधिवत पूजन करून करण्यात आलाय. या कार्यक्रमाला दत्तापूर, मंगरूळ दस्तगीर आणि कुर्डा पोलीस स्टेशनचे ठाणेदार, पोलीस अधिकारी, कर्मचारी तसेच शहरातील मान्यवर नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. शहरात बसविण्यात येणाऱ्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमुळे गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवण्यास मोठी मदत होणार आहे. चोरी, अपघात, वाहतूक व्यवस्थापन आणि संशयित हालचालींवर लक्ष ठेवणे आता अधिक सुलभ होणार आहे. नगराध्यक्ष डॉक्टर अर्चना रोठे यांनी यावेळी सांगितले की शहरातील नागरिकांची सुरक्षा ही प्रशासनाची प्राथमिक जबाबदारी असून आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शहर अधिक सुरक्षित करण्याचा हा प्रयत्न आहे. नागरिकांनीही या उपक्रमाला सहकार्य करावे असे आवाहन त्यांनी केले. सीसीटीव्हीचा विषय असा आहे की जेव्हा आमचे आमदार साहेब प्रतापदादा अडसड पहिल्यांदा नगर परिषदेसाठी उभे राहिले होते तेव्हा त्यांनी ह्या वचननाम्यामध्ये एक वचन या धामणगाव वासियांना दिलं होतं आणि त्याच्यासाठी अथक परिश्रम करावे लागले कारण त्याच्या टेक्निकल गोष्टी फार होत्या. आज आम्ही त्या सगळ्या टेक्निकल गोष्टींमध्ये क्लिअरन्स करून इथपर्यंत पोहोचलो आहे आणि हा एक महत्त्वाकांक्षी प्रकल्प होता आमच्या सगळ्यांसाठी. कारण हे जे सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा आकडा आहे मला असं वाटते जवळपास सध्या आपण 99 कॅमेराज पूर्ण धामणगावमध्ये लागणार आहेत. तर आपल्या मुलीबाळी जिथनं जाणार आहेत किंवा इतरही गावाची जी रहदारी चालू असते, इवन काही घरंसुद्धा त्याच्यामध्ये येतील. जिथे घरं येणार नाही तिथे त्याला कनेक्टिव्हिटी जिथून राहणार आहे ते रस्ते तिथे कव्हर होणार आहे. त्याच्यामुळे एक सुरक्षेच्या दृष्टीने हा जो एक महत्त्वाकांक्षी प्रकल्प होता आणि दादांनी जो शब्द दिला होता धामणगाव वासियांना, आज तो इथे आम्ही पूर्ण करतोय ह्याचा अतिशय आनंद होतोय. आणि येणाऱ्या काळामध्ये सुद्धा याच पद्धतीने आम्ही जे शब्द आम्ही वचन आमच्या धामणगाव वासियांना दिलेल्या ते 100% पूर्ण करू.